तर चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज मी बनवणार आहे कुळथाच्या इडल्या। तर आपण लागूया तयारीला। तर मला लागणार आहे पॅन आणि त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य घालून घ्यायचंय। उडदाची डाळ, तुरीची डाळ, तांदूळ, धने लागणार आहेत आणि ह्याच्यात सुक्या लाल मिरच्या आणि थोडी काळी मिरी आहे, ही पण घालायची। जिरा आणि मेथी ठेवलेली आहे थोडी, ती घालून घ्यायची। आणि आता हे मंद आचेवर आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय। आणि हा कढीपत्ता घालायचा आहे। हे बघा, आता आपलं हे भाजून झालेलं आहे। ह्याला कोरडच भाजून घ्यायचंय। आता हे मी काढून घेते। चला, आता मला लागेल थोडंसं तेल। तेलामध्ये घालून घ्यायचंय कांदा, हे लसूण, खोबरं आणि हा टोमॅटो। आता हे सगळं आपल्याला तेलावर परतून घ्यायचंय। हे थोडं लाल होईपर्यंत परतायचंय। आणि आता गॅस बंद करायचा। ते थंड झालं की मग आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय। आता हे बघा, आपलं हे गार झालंय। आता हे मिक्सरमध्ये आधी कोरडच आपल्याला वाटून घ्यायचंय। आता याच्यात टाकायचं आपल्याला काश्मीरी मिरची पावडर। जरा रंग चांगला येईल मसाल्याला, तर 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, थोडीशी हळद आणि जरा तिखट असणारं लाल तिखट असतं ते घालून घ्यायचंय। मिरचीचं 1 चमचाच लागेल, कारण आपण सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता त्याला आपल्याला कोरडं वाटून घ्यायचंय। मीठ लागेल घालायला, 1 चमचाभर मीठ घालायचं। हे बघा, आपला अशी पावडर आता तयार झाली। आता ही काढून घ्यायची आहे। आणि आता हे जे आपण परतवून घेतलंय ह्याला पण आता बारीक वाटून घ्यायचं। चला, हे आपलं बारीक झालं। आता हे काढून घ्यायचं। चला, आपल्याला ना इडल्या बनवायचं, तर आधी सांबार बनवून घेऊया। सांबारासाठी हे साहित्य आहे लाल भोपळा, भेंडी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीरीची काड्यांची जोडी आहे। आणि मसाला, हा सांबार मसाला आपला वाटलेलाच आहे, कोरडा आणि ओला असं। तर आता सांबाराला तयारी करूया। आणि मला लागणार एक पातेलं। सांबार बनवतो मला लागणार आहे थोडं तेल। तेल तापलं की आपल्याला याच्यामध्ये घालायचे मोहरी, जिरं आणि हिंग। मोहरी घालायची, हिंग घालायचा, जिरं घालायचंय, आणि आता घालायचं आपल्याला कांदा। गॅस बारीक करायचा। कढीपत्ता पण घालायचा। थोडासा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो, आता आपल्याला घालून घ्यायचा आहे हा ग्रेव्ही मसाला जो केलाय सांबारचा, तो आपल्याला याच्यात घालून घ्यायचा। आणि ह्या सांबाराला ना तुरीची डाळ खूप कमी लागते। हॉटेलमध्ये शक्यतो तुरीची डाळ खूपच कमी वापरतात। काही काही ठिकाणी तर अजिबात तुरीची डाळही घालत नाही, हा मसालाच फक्त घालतात आणि फार सुंदर सांबार बनतं। ह्याला जरा थोडं परतून घ्यायचं। आता यात घालायचं आपल्याला भाज्या, भोपळा, भेंडी। आता सांबार मध्ये ना तुम्ही कशाही म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे ज्या काही अवेलेबल असतील भाज्या त्या तुम्ही घालू शकता। दुधी आहे, भोपळा आहे, भेंडी आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, जसं असेल त्याप्रमाणे घालायचं आवडीप्रमाणे।
आता ह्याला लागणार आपल्याला गरम पाणी. त्याआधी मी घालते मसाला, जो मगाशी आपण वाटून घेतलेला कोरडा मसाला, तर तो मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. मी अशासाठी हा वेगळा काढला आणि अशासाठी वेगळं वाटायला सांगितलं की कधी कधी आपलं मसाला जास्त जर झाला तर हा आपल्याला मसाला असाच ठेवता येतो बरणीमध्ये घालून. तर तुम्ही तो घालून ठेवू शकता आणि जितकं पाहिजे तितकंच आपल्याला आता घालून घ्यायचं. तर मला आता 2 चमचे लागणार आहे, मी 2 चमचे घालते. आता आपल्याला घालायचं ते गरम पाणी. आपल्याला ही कोथिंबिरीच्या काड्यांची जुडी घालून घ्यायची. आता आपल्याला चटणी करून घ्यायची नारळाची. तर त्यासाठी लागणार आहे मला खोबरं, हिरव्या मिरच्या आणि आलं, इतकंच साहित्य लागणार आहे. आता ह्यात घालायचं आपल्याला मीठ, 1 चमचा मीठ लागणार आहे आणि थोडीशी किंचित चवीपुरती साखर. अर्धा चमचा. आता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला लावून. चला, आता आपला भेंडी आणि भोपळा टाकला होता तो आपला शिजलेला आहे. आता याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला तुरीची डाळ जी शिजवून ठेवली आहे. एक तुरीच्या डाळीचं वरण तयार केलं होतं, ते शिजून झालं, ते आता याच्यात घालून घ्यायचं आणि पुन्हा छान अशी उकळी येऊ द्यायची. आता याच्यात घालायची आपल्याला थोडीशी चिंच आणि किंचित असा गूळ घालायचा. हा एवढा आपल्याला गूळ घालून द्यायचा आहे. चला, आता ही ना नारळाचं आपली चटणी तयार झाली आहे. तर ह्याला लावायची आपल्याला फोडणी. फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला कढलं. त्यात घालून घ्यायचं तेल थोडंसं. तेल तापलं, आपल्याला मोहरी घालून घ्यायची. थोडीशी घालायची आपल्याला उडदाची डाळ, म्हणजे चटणीला स्वाद चांगला येतो. हिंग घालायचा. जिरं घालून घ्यायचंय. गॅस बंद करायचा. कढीपत्ता घालायचा आहे आणि सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या. आता ही फोडणी आपल्याला घालायची आहे चटणीमध्ये. सांबार रेडी झालाय. कोथिंबीर घालून घ्यायची. गॅस बंद करायचा. आता आपल्याला करायच्या त्या कोळथाच्या इडल्या. मगाशी मी मीठ घालायचं विसरून गेले होते, तर आपल्याला मीठ घालायचंय. कधी कधी असं होतं. थोडंसं चाखून बघितलं आणि मग लक्षात आलं, अरे मीठ घालायचं विसरले मी. ते मीठ घालून घेतलं. आता आपलं सांबार रेडी झालेलं. कुळथाची इडली बनवायची आहे ना, तर आपल्याला लागणारं काही साहित्य आहे, तर ते मी आधी तुम्हाला सांगते. त्याला लागणार आहे मला जाडे तांदूळ, उडदाची डाळ आणि हरभरा, म्हणजे आपला लाल चणे असतात ते घालायचे आपल्याला. तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवते. आता हे जे भांड आहे ना, या भांड्याचं मापाने मी 2 भांडी तांदूळ घेतलंय. 1 भांड आपल्याला घ्यायचंय कुळीत आणि पाऊण भांड घ्यायचंय उडदाची डाळ आणि हरभरा लागणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाऊण भांड. आणि ते सगळं आपल्याला व्यवस्थित सकाळी भिजवायचं, संध्याकाळी छान वाटून काढायचं आणि रात्रभर आपल्याला ते फुगत ठेवायचंय, म्हणजे ते छान फुगून येतं. तर आपला व्हिडिओ लांबू नये म्हणून मी ते सगळं आधीच तयारी करून ठेवलेली आहे. आता हे आपलं तयार झालेलं आहे पीठ. काय रात्रभर भिजवलं होतं, त्यामुळे ते फुगून आलेलं आहे.
आता ह्याच्यात मला घालायचं ते मीठ. साधारण मला 1.5 चमचा मीठ लागणार आहे, छोटा चमचा आहे म्हणून. आणि यात लागणार आहे तो थोडासा खाण्याचा सोडा, हा एक साधारण पाव चमचा. आता हे आपल्याला नीट कालवून घ्यायचं. थोडंसं वाटलं तर आपल्याला पाणी जर हवं असेल तर थोडं घालून घ्यायचंय. फक्त सोडा घातल्यानंतर तुम्ही एकाच डायरेक्शनने व्यवस्थित ते फिरवायचे. तर बघा आता मला थोडं अगदी किंचित असं पाणी लागणार आहे. आपलं हे जे बॅटर तयार झालं ना, ते असं आरामात असं पडलं पाहिजे व्यवस्थित. फार घट्ट असं पडताना असं घट्ट घट्ट पडता कामाचं नाही, व्यवस्थित अगदी इतकं आरामात. हे झालं आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपल्याला घालायच्यात इडल्या. तर इडल्या पात्राला आपण आधी तेल लावून घ्यायचंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं सगळ्यात तेल घालून घ्यायचंय आणि मग ते पसरवून घ्यायचं. कुकरमध्ये मी पाणी घालून ते आधीच तापवायला ठेवलेलं आहे. आणि आता हे आपण इडली पात्र ह्याच्यात ठेवणार आहोत. आणि कुकरचं झाकण लावताना त्याच्यामध्ये गॅस्केट लावायची नाही. आणि आता 20 मिनिटं आपल्याला छान इडली बेक करून घ्यायची. तर चला, आपल्या कोळथाच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा. तुम्हाला आवडतात का? आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा इडल्या कशा झाल्या त्या. आता इडली कशी झाली बघा, सुंदर अगदी मऊ लुसलुशीत अशा इडल्या होतात, फारच छान. हे बघा, आणि सांबार चटणी. तर चला, पुढचा व्हिडिओ घेऊन मी येतच आहे. पुन्हा भेटूया आपण. बाय.